ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रमजीवी संघटनेच्या शोभा गुरुनाथ जाधव यांची बिनविरोध निवड। शिरोळे ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत श्रमजीवी संघटनेच्या सौ शोभा गुरुनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित सरपंच सौ शोभा गुरुनाथ जाधव यांची निवड होताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर चला पाहूया माहिती देताना काय म्हणाले ग्रामपंचायत शिरोळेचे विद्यमान सदस्य सुनील लोणे। माझ्या शिरोळा ग्रामपंचायतीमध्ये मला सांगायला अत्यंत आनंद होतो की आम्ही 3 सीट असताना आमच्या स्वप्नातही नव्हतं की आमचा सरपंच बसेल, परंतु इथल्या सर्व मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाने, सहकार्याने आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या मदतीने श्रमजीवी संघटनेच्या शोभा गुरुनाथ जाधव या सरपंच पदावर विराजमान झाल्या। मी त्यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना, सर्व मतदारांना सांगू इच्छितो की जास्तीत जास्त विकासात्मक कामे आमच्याकडून केली जातील। कुणालाही कुठल्याही विकासात्मक कामामध्ये अडथळा आणला जाणार नाही। लोकांच्या अडचणी वेळच्या वेळी दूर केल्या जातील। फक्त आम्ही ग्रामस्थांना आवाहन करतो की ज्यावेळेस तुम्हाला जी अडचण भासेल ती आमच्यापर्यंत वेळेत घेऊन या, जेणेकरून आम्हाला ती तात्काळ पूर्ण करता येईल। पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे, मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी अध्यक्ष अधिकारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते RB भोसले साहेब, त्याचबरोबर पडगा पोलीस स्टेशनचे सुर्वे साहेब, देसले साहेब, चव्हाण साहेब आणि त्यांचे सहकारी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी, रवी वर्मा असतील, संजयजी भोईर असतील, यादवजी आणि त्यांचे सर्व सहकारी येऊन त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर आमचे मित्र आणि आमचे घरचेच शरदजी जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले, आमचा त्याने सन्मान केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो। आणि ज्यांनी या सरपंच पदासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो। खास करून मी गणपत मते, BL पाटील, एकनाथ मानकर, बळीराम पाटील, रामू मते आणि इतर सर्व, नारायण पाटील यांचं सर्वांचा विशेष आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की कुणीही फटाकेबाजी करायची नाही आहे, कुठलीही आम्ही मिरवणूक काढणार नाही आहे। त्याचबरोबर आम्हाला या शिरोळा कातकरी वाडीतून तांबड जाधव, बालम या लोकांनी, जबल अनिता सवर आणि इतर सर्व, संतोष पाटील, गोडविंदे यांनी सहकार्य केलं, त्यांचे जाहीर आभार। आणि सर्व ग्रामस्थांना पुन्हा आवाहन करतो की कुणीही मिरवणूक काढायची नाही आहे, कुठल्याही प्रकारे फटाके वाजवायचे नाही आहेत। आता आम्ही आमचे जे आराध्य दैवत ज्यांना आम्ही मानतो असे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित आणि विदुलताताई पंडित, बाळराम भाऊ भोईर, अशोक सापटे यांना भेटण्यासाठी आम्ही जात आहोत। तर इथे जे उपस्थित आहेत त्यांना कृपया करून विनंती की कुणाही अनुचित प्रकार घडेल असा कुठलाही काम आपण करायचं नाही आहे। जय महाराष्ट्र।